हे बघा तो एक काढ मोठा झाला. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आत्तापासून मम्मी कायमच्या व्हिडिओमध्ये दिसतली या 15 दिवसानंतर ती इल्लेली असता कालच. तर आता आमची रोजची कामं चालू झाली नाही गे. आता आम्ही उमळात जातो पहिल्यांदा परडा शिपण्यासाठी. तिथं मग बाहेरच जातलो. तर चला मग बघूया आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया पहिल्यांदा आपण आणि बघूया आजच्या दिवसा काय काय होतात. आता काय मम्मी इली या टेन्शन नाही तर खूप धावपळ जाय व्हिडिओ वगैरे. मध्यंतर 1-2 दिवस व्हिडिओ पण अपलोड जाऊ नाहीत. तर चला मग. तर मंडळी आत्ताच आम्ही उमळात पोचलो. तर काल मम्मी इल्यानंतर जरा उलीकडे इल्लेली आणि बरेच दिवस झाले मी उमळात येऊक नाही. तुमका ऊल पण दाखवूक नाही उलीची लागवड कशी झाली आहे ती. तर भात इल्लेलं तेव्हा मी काहीतरी लास्ट टाईम इल्लेलं आहे. तर काल मम्मी येऊन तिका बिरा केल्या गोवर घातल्या म्हणजे शेणापासून बनलेलो असता तो. तर त्याच्यामुळे ना ऊल मस्त झाली आहे. मी तुमका दाखवते चला. तर मम्मी एवढे शिपान घेता. हे बघा ही आमची उला. कितके शिकले जाऊ काय मम्मी? आता 5 तरी जाऊ काय. ह्याचे मम्मी म्हणता ह्याचे 5 तरी शिकले जाऊ काय. तर तुमका मी ऊल दाखवते. म्हणजे पहिली ऊल कशी मी जेव्हा ना तेव्हा गोवर वगैरे घालूक नव्हते, बिरकू वगैरे नव्हतो. कारण की लगेच बिरकूची नसता. ऊल थोडे म्हणजे 10-15 दिवस झाल्यानंतर त्याका बिरकूचा असता. तर बिराकल्यानंतर गोवर घातल्यानंतर त्याका खूप मस्त त्याची वाढ होता. चला तुमका दाखवते कशी झाली आहे ती. ही बघा ही ऊल असा आमची. मस्त झाली आहे बघा. तर मंडळी आता परडा वगैरे शिपान आम्ही पायऱ्यात जातो. तर पायऱ्यातली एक भाजी असा आमच्या परड्यातली जी आता खाऊ केलेली म्हणजे लाल भाजीमुळे तर आम्ही खाल्लोच. पण अजून एक भाजी असा तर ती मम्मीने लायलेली हा. तर ती आता खाऊ केलेली आहे. तर आता ती मी काढतलं आहे आणि आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणाक ती भाकररबं करतलो. तर त्याची रेसिपी पण तुम्ही बघा. आणि आता ती भाजी कसली आहे ती पण बघूया. त्यासोबतच कलिंगडावर पण नजर टाकूची हा कशी झाली आहेत. बाहेर येतात का नाही. बहुतेक मम्मी तुका काढा डबल असून बाहेर येतात का नाही बघूया तरी काय दिसत होते पानार आहे काय त्यांना काय घातल्याशिवाय ते बरे. तर आता गोवर वगैरे म्हणजे मी तर एकदा टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पप्पा इल्लेले पप्पानी पण टाकलेलं आहे मी. तर बघूया आता पायऱ्यातल्या परड्याची कितकीशी वाढ झाली आहे ती. तर चला मग आता पायऱ्यात जाऊया. तेच आम्ही पायऱ्यात पोचलो. बघा आमचा पायरा. तर आता बघूया वाली किती झाली ते बघूया बाई. तर मम्मीचे नाव वाली बघूया जे वाटेर टाकले आणि तिनं ते किती झाले आहेत ते. भाजी झाली पण वालीन का तर आलेले मग हां वालीन का आलेली ढाका देऊ सांग. आता पप्पा येईल का ढाका देऊ सांग. 4 ढाका दिले का बघ. हे वाली असेच ह्या केले आपले लायले मग रुदले तर रुदले पण हेच बरे रुदले बरा करून लायले तर रुदाचे नाही ते. तर खरोखर म्हणजे बघा मस्तच झालेले असत. हे बघा वाढल्याने वांढरांना एक पण खाऊक नाही. स्वामींच्या कृपेने आता पण खाता का म्हणे व्यवस्थित राहून वांढर असं ते फुला येईल काय बघ लागायला लागलं का घेणार. होय काय. तर आता हिसरसून आम्ही त्या परड्याकडे जातो. काय करतो पिढ्यांचा वारो सुटलो हा. वायंगान बघा कसला भारी वाटता मस्त. तर सध्या कसा उन्हाळ्याचे दिवस नाही होतलं तर आता चालू झालेच. त्याच्यामुळे डुरक्यातलं आमच्या पाणी पण खूप कमी झालेलं हा. हे बघा भरलेला होता पहिल्यांदा जेव्हा नवीन होता तेव्हा. तर चला मग शिपाया आणि भाजी पण काढूची. कसली भाजी काढूची ती पण मी तुमका सांगताय. तर मंडळी सगळ्यात आधी ना मी ह्या करते गोवर घालते. कलिंगडांका जरा बिरकून घेतले. गोवर घातल्यानंतर मग आम्ही शिपतो आणि मी ती भाजी करते जी तुमका सांगितली ती ज्याची मी पहिल्यांदा भाजी करतलो आज संध्याकाळी. तर चला मग बिरकते मी आता. 8 दिवसांनी मग उलीची जागा सेल झाली काय ते कांदे बिंदे बरे दिसत समजला. उलीक म्हणजे 8 दिवसांनी बिरकू का मम्मी सांगता. तर या बघा कलिंगणाची ह्याच्यात 2 रोपं होती. ह्याच्यात ना परत मी घातलेलं आहे बिये तेव्हाची 2 इल्लेले असतात आणि एक हे बघा तिसर एक असं ही बी आणि तिसरं एक म्हणजे 4 येतले आहेत. ह्याच्यात 3 असत. हे बघा हे वायशे वाढले आहेत. बघूया आता किती दिवसानंतर आपण की कलिंगणा खाऊक गावतात. खूप लेट लायले त्याच्यामुळे लेट होतला.
तर मंडळी का आता जरा जरा गोवर घालून देत आहे बिरखलो आहे. आणि तुम्ही कमेंट करा की कलिंगडा लागतात का नाही. ते मम्मी तर म्हणता आपणाक तर काय गॅरंटी वाटणार नाही, कारण की म्हणजे ही आता लागली तरी फेब्रुवारीच्या ना एंडिंगला लागतली आहेत, लवकर नाही. एदवाशी यांची वेल बाहेर पडाक होती. तर रोपा मोठी झाली आहेत ना मम्मी. रोपा झाली मोठी पण अजून खूप त्यांका दिवस आहेत. कारण की मी लेट लाव खेळा फेब्रुवारीत खरा म्हणजे कळंगना लागा खय अशी लाव खय गो गिरोबाच्या टायमिंगला पर्यंत माझ्या मते बाहेर येतील. तर अजून एक सांगायचं राहिलं की ते म्हणजे 15 तारखेक शिवरात्र असं महाशिवरात्र. तर हिरण्यकेशिक जाऊचं प्लॅनिंग करू कारण की हिरण्यकेशिक ना शिवरात्री खूप म्हणजे खूप मोठी गर्दी असता. तर नक्कीच लवकरात येत्या उद्या किंवा परवा व्हिडिओ अपलोड होतो शिवरात्रीचं. तर नक्की तुम्ही जर कधी आंबोली या भागात येला ना तर हिरण्यकेशी या तीर्थक्षेत्राक नक्की भेट द्या. सगळ्यांका घाल पटाफट शिपाक होय. तर मंडळी पहिल्यांदा आपण शिपान घेऊया आणि मी शिपताना सांगते तुमका दाखवते ती कसली भाजी असते ती. तर ही बघा एका अल्कोल सांगला आता अल्कोलची भाजी असते. तर ह्याच्यातले आपण 2 अल्कोल काढून घालायचे असेल त्याच्या पानांची आणि त्या अल्कोलची पण भाजी केली आता ना मम्मी. पानांची मस्तच जाता कोवळ्या पानांची भाजी. 2 काढ मोठे झालेत ते. तर मंडळी किती भाजी असं जे का अल्कोल असं म्हणतात. तर हे मोठं झालं जरासं तर 2 जरी काढलं ना तरी ह्याची जी पानं असत ना ह्यांची पण भाजी खूप मस्त होता. मी तुमका रेसिपी दाखवते संध्याकाळी आम्ही करतलो तेव्हा. तर हे कुपरून घ्या जमिनीतूनच. कांद्याच्या मुळाक धर असा कारण आजूबाजूचे झाड परत कुपाळत आला. हे बघा आणि तो एक काढ मोठा झाला. हे बघा हे कांदे जरा जून झाल्यात. मम्मी म्हणाली अजून एक काढ. तर इतके काढलेले असत हे. त्यांची भाजी आपण रात्री बघूया. हे 15 दिवसांनी माका वाटलं काय केलं ना परड्यात जाणं कोण बरा केला ना. कांदे पण मोठे झालेत आणि चिटके पण लागले. सगळं व्यवस्थित केल्या ना. खूप बरा वाटलं परडा बघून. खरोखर बरा वाटलं मनापासून. तर मी यांना चिटके दाखवते तुमका. बारीक बारीक लागल्यात. गवार हे बघा चिटके लागले ती सर. हे अल्कोलचे कांदे अजून हे बारीक बारीक असत. हे बघा आणि हे ना वांगे असतात. वांगे एकदाचे आम्ही खाल्लो आणि हे बघा परत ते लागलेत. तर हे जून जाऊच्या अगोदर काढून खाऊ कयत. अगो काढू काय होते माणसे जून जातले ना. काढ ना ती आज काढ. उद्या सकाळी खाऊया मग. जून झाले काय बरं ना बिया धरले काय काढू काय. तर वांगी पण मम्मी काढून घेता. आता टाइम झाला दुपारी त्याच्यामुळे मी आता घरात जातोय. काय वांगी तर ही बघा इतकी वांगी गावली आहेत आता शोधलं म्हणाल. तर मंडळी मी आता घराकडे चाललंय. आता दुपारी नाही वाजलाच तरी 11:30 वाजलेच असतात. तर संध्याकाळी आपण अल्कोलची भाजी करूची हा. नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा जेणेकरून तुमका बघू गावात आम्ही अल्कोलची भाजी कशी केली होती. तर चला मग आता आपण घरी गेल्यानंतर भेटाया. या घराकडे येईल. सखी खडे गेला. सखी खडे गेला आता. ये 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 या बघायचा. हा काय गो हे बघा. मंडळी आता आपण डायरेक्ट रात्रीच्या टायमिंगला भेटतो. तर आता मम्मी पाटल्या जरा तिचे भाकरे भाजल्या ना. आता भाजी करून घेतल्या ना अल्कोलची. तर चला मग रेसिपी बघून घ्या आपण अल्कोलच्या भाजीची. मम्मींना अल्कोली सर चिरूक घेतल्या ना. तर हो किसूक आहे ना मम्मी. सांग काय काय करू काय आता. वरचं साला काढली थोडीशी आवरण नाही हा जुनं तितकेच आणि हो पालो चिरूक होय आणि हे असत ती किसूक होई. निघे किसूक आहे मोठा पडा. तर हे बघा मोठी उभ्या किसूक आहे त्याची मोठी अशी ना त्याची पात ती बघ. तर भाजी चिरता ना गाण्याच्या पायात काट गेला खडे गेला दाखवा खिसा हे बैसा काटो काढूया गाण्याच्या पायातलं. मम्मी हडे हा किसून घेतला ना हे बघा. आणि आता ही भाजी आणा ती मुळ्याची असतं तशी चिरतला मग बारीक बारीक. तर ही मम्मी हडे भाजी चिरून घेता. तर मंडळी भाजी चिरून झालेली आहे. हिरवं पालो पण त्याचं असताना त्यांना तो पण मस्त लागतात चवदार. तर आम्ही मसाल्याची भाजी करतो मसालो घालून.
खोबरा किसलेला हा का? असा कांदे मोठ काय देतो का गॅसवर काढता काला बरे काय देईल गॅसवर चुलीवरची मस्त लागता. तर कांदा मम्मीने फोडण्यात टाकला ना. ओ पॅची काय घेऊन दिलं दुकानात सोन दाखव नको काढलं तर काय गो हं? तर ह्याच्यावरतीच मम्मीने मीठ घातलं आणि मुरड तली हा तडे केलेला का मम्मी अलकुलची भाजी. अगं मस्त आवडीन खाल्याने आता मी नुसत्या पाल्याची सुद्धा आवडीन खाल्याने अलकोलची पण खाल्याने तर तिच्याकडे आली जाग नाही माग नाही 2 दिवस मी येईल माका 4 दिवस झाले रात्री विचारीस एका सुनीता खरं नाही अजून येऊ हा हो आता म्हणता मी येतो नेऊन तर हातपाय मोडले करू हो बस आणले मम्मीने तसा मी अरे एक पेस्ट काय मम्मी भाजी घातल्या ना फोडणे थोडंसं मसाला टाकलाय. ओ मम्मी काय गे वरती बघ किती आहे. तर म्हणजे भाजी तडे शिजता याकमध्येच काम येला त्याच्यामुळे जावचा लागला पण बघू खेळते त्यामुळं मसाला परत ओल्या मिरची पण घालतात ना तर थोड्याच वेळात आम्ही जेवून घेतो तोपर्यंत भाजी शिजाने चालेल बघा का नाही सायकल दरूचा लागता म्हणजे येणार नाही चालव. तर भाजी करून आम्ही पाटलादरा गेलेलो मामांकडे. ए ती चैन चमकता मरे सोना माग झाला नाही एका एका टोळ्याची चैनी घालता. मंडळी मस्तपैकी जेवण झालं. अलकुलच्या भाजीची चव खूप मस्त लागली. तुम्ही 2 प्रकारामध्ये करू शकता. एक म्हणजे मसाला घालून दुसरा म्हणजे कांदा आणि मिरचीची फोडणी घालून. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. भेटा एका नवीन दिवसाची सुरुवात एका नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टेक केअर.